नमस्कार. प्रमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देणारा एक नाश्ता तयार करायचा आहे. तो म्हणजे झटपट होणारे दडपे पोहे. दडपे पोहे करायला अगदी सोपे आहेत. घरातल्या साहित्यातून झटपट तयार होतात. तर दडपे पोहे तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जाऊयात. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा. आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझ्या नवीन रेसिपी लगेचच बघता येतील. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला कोकणातला प्रसिद्ध असलेला पारंपरिक पद्धतीने केला जाणारा एक नाश्ता तयार करायचा आहे. तो म्हणजे दडपे पोहे. उन्हाळ्याच्या दिवसात दडपे पोहे खाल्ले तर पोटाला थंडावा तर मिळतोच, पण हे पोहे अगदी पचायला हलके असतात. तर आपण साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया. इथे मी 2 वाट्या भरून पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण कांदा पोहे करतो तेच इथे मी पोहे घेतलेले आहेत. ह्या जागी पातळ पोहे वापरायचे नाहीत. पातळ पोहे भिजवल्यानंतर अगदी त्याचा लगदा होऊन जातो. त्याच्याकरता आपले नेहमीचेच पोहे इथे वापरायचे. त्याच वाटीने 1 वाटी भरून ओलं खोबरं खरवडलेलं घेतलंय. पाऊण वाटी नारळाचं पाणी घेतलेलं आहे. ह्या जागी तुम्ही शाळेचं पाणी वापरू शकता किंवा एवढंच ताजं ताक सुद्धा वापरू शकता. जर ह्यातलं काहीच नसेल तर तुम्ही साधं माठातलं पाणी सुद्धा पोहे भिजवण्याकरता वापरू शकता. इथे त्याच वाटीने 1 वाटी भरून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. इथे थोडीशी बारीक शेव घेतली. 3 कमी तिखट मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 4 चमचे शेंगदाणे घेतलेत. 1 चमचा दळलेली साखर घेतले. पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता, 1 इंचभर आलं साल काढून घेतलंय. 1 फोड घेतली लिंबाची आणि इथे 2 सांडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता पहिल्यांदा काय करायचंय ते बघूया. आता सगळ्यात आधी आपल्याला पोह्यामध्ये नारळाचं पाणी घालून पोहे चांगले भिजवून घ्यायचे. पोहे मी पाकडून निवडून घेतलेले. आता आपण थोडं थोडं पाणी घालूया नारळाचं आणि पोहे चांगले मिसळून घेऊया. सगळं पाणी घालूया. आता चांगले सगळे पोहे मिसळून झालेले आहेत नारळाच्या पाण्यामध्ये. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला सगळा कांदा घेऊया. त्याच्यामध्ये खरवडून घेतलेलं ओलं खोबरं घेऊया. थोडीशी मिरची घालूया. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करा. आता कोथिंबीर घालूया भरपूर अशी. दळलेली साखर घालूया. चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा आणि चांगलं हाताने एकदा मिसळून घेऊया. बघा इथे घेतलेलं सगळं साहित्य मी चांगलं हाताने एकजीव करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. तर आपल्याला हे मिश्रण 5 मिनिटांकरता झाकून ठेवायचंय, म्हणजे मिठामुळे मिश्रणाला चांगलं पाणी सुटेल. आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. त्याच्याकरता मी पॅनमध्ये 1 पळी भरून तेल घातलेलं आहे. तेल गरम झालंय. आपण शेंगदाणे घालूया. बारीक गॅसवरती छान तळून घ्यायचे. फार पण करपू द्यायचे नाहीत. सोनेरी रंगावरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. हे बघा शेंगदाणे छान फुटायला लागलेले आहेत. सोनेरी रंगावरती तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. फार पण तळायचे नाहीत करपेपर्यंत, नाहीतर कडवट चव लागते शेंगदाण्यांची. आपण सांडगी मिरची तळून घेऊया. तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. सांडगी मिरची नसली तर साधी लाल मिरची वापरायची या जागी. सांडगी मिरची सुद्धा छान सोनेरी रंगावरती तळलेली आहे. काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये आपल्याला पोह्यांकरता फोडणी तयार करायची आहे. तेल खूप गरम आहे. गॅस अगदी बारीक करायचा आणि जिरे मोहरी घालूया. हिंग घालूया. कढीपत्त्याची पानं, थोडीशी मिरची आणि थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर सुद्धा घालूया. फोडणीत कोथिंबीर घालायची, म्हणजे फोडणीची कोथिंबीर पोह्यामध्ये घातली
ते अगदी पोहे चवीला छान लागतात. फोडणी आपली छान अशी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. फोडणी थंड होते तोपर्यंत आपण हे करून ठेवलेलं मिश्रण त्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं किसून घालूया. अगदी थोडंसं घालायचं चवी करता. खिसलेलं आलं सगळ्या मिश्रणामध्ये चांगले एकजीव करून घेऊया. आता नारळाच्या पाण्यामध्ये पोहे आपण भिजत घातले होते ते हाताने चांगले मोकळे करून घेऊया. हे बघा छान पोहे भिजलेले. आपण कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रण करून ठेवलेलं ते घेऊया. हे बघा छान ओलसर असं झालेलं आहे. पाणी सुटलंय मिठाचं याला. आता ह्या मिश्रणामध्ये सगळे पोहे घालूया. आता त्याच्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घालूया. आता थोडीशी कोथिंबीर ठेवली होती मी ती पण घालूया. कोथिंबीरीने पोह्यांना अगदी मस्त चव येते. आता आपल्याला पोह्यामध्ये थंड करून घेतलेली फोडणी घालायची. फोडणी घालताना थंडच करून घ्यायची, गरम फोडणी घालायची नाही, त्याच्यामुळे पोह्याला पाणी सुटतं. आता आपण सगळी फोडणी घालूया. चांगलं आपण चमच्याने एकजीव करून घेऊया. आता सगळी फोडणी चांगली पोह्यामध्ये मिसळून झालेली आहे. सांडगी मिरची मी इथे तळलेली घेतली तर ती सुद्धा आपल्याला चुरून पोह्यावरती घालायची. सांडगी मिरची असली तर तुम्ही तळून घेऊ शकता, नसली तर एक सुकी लाल मिरची फोडणीमध्ये तळून घ्यायची आणि ती घालायची, किंवा तुम्ही लाल तिखट सुद्धा थोडंसं पोह्यांवरती घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता घातलेली सांडगी मिरची चांगली आपण एकजीव करून घेऊया. पोहे खायला घेताना लिंबू पिळायचं, छान शेव घालायची आणि पोहे खाण्यासाठी द्यायचे. आता आपण हे पोहे नाश्त्याकरता एका डिशमध्ये काढूया. आता नाश्त्याकरता पोहे घेताना लिंबाची एक फोड आपण पिळूया पोह्यावरती. पोहे चांगले आपण मिसळून घेऊया. हे बघा डिशमध्ये मी पोहे काढलेले. आता आपण वरून बारीक शेव घालूया. हे बघा आता आपली इथे शेव घालून झालेली आहे पोह्यांवरती. आता आपल्याला थोडासा तळलेला पापड सुद्धा वरून चुरून घालायचा आहे, म्हणजे पोहे चवीला अगदी छान लागतात. तर इथे मी तांदळाचे तळलेले पापड घेतलेत. तुम्ही ह्या जागी उडदाचा पापड घेऊ शकता किंवा पोह्याचा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर ह्या पापडांची रेसिपी मी नुकतीच माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे. 1 किलो तांदळाच्या पिठामध्ये पालक, बीट आणि टोमॅटो वापरून मी 3 रंगाचे आणि 3 चवीचे पापड केलेले आहेत. तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर पापड किती छान झालेले आहेत बघा. यातलाच आपण पापड थोडासा चुरून घालूया. हे बघा नाश्त्यासाठी मस्त असे चटपटीत झटपट होणारे दडपे पोहे आपले इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी. किती मस्त झालेत बघा. चवीला तर अगदी मस्त झालेले आहेत. हे दडपे पोहे करताना आपण थोडीशी दळलेली साखर घातली, त्याची हलकीशी गोडसर अशी चव. लिंबाचा रस घातलाय, त्याची हलकीशी आंबटसर अशी चव. आणि तळलेली सांडगी मिरची चुरून घातली, त्याची सुद्धा हलकीशी तिखट अशी चव या पोह्यांना आलेली. वरून आपण बारीक शेव आणि तळलेला तांदळाचा पापड सुद्धा चुरून घातलेला आहे. त्याच्यामुळे चवीला हे पोहे अगदी चटपटीत असे झालेले आहेत. हे पोहे खायला अगदी मस्त लागतात, पचायला सुद्धा अगदी हलके आहेत. तर नक्की तुम्ही असे दडपे पोहे करून बघा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा.